आज आपण पाहणार आहोत पेज नंबर 37 वरील इलस्ट्रेशन प्रॉब्लेम नंबर 6. पाहूयात आपल्याला प्रॉब्लेम काय देण्यात आलेला आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयश अँड मृणाल अँड ॲडजस्टमेंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंड डेट 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. या ठिकाणी तुम्हाला रेशो कोणत्याही ठिकाणी देण्यात आलेला नाही. काही वेळेस रेशो हा ॲडजस्टमेंटमध्ये देखील असतो. या प्रॉब्लेमचा रेशो हा ॲडजस्टमेंटमध्ये देण्यात आलेला आहे. आता ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला टिक मार्क्स करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपण रिटर्न्स आलेले आहेत की ते चेक करूयात. तर या ठिकाणी आपल्याला रिटर्न्स देण्यात आलेले आहेत 1200 आणि 1800. सेल्स रिटर्न किंवा परचेस रिटर्न असा कोणताही उल्लेख आलेला नाही, फक्त रिटर्न्स देण्यात आलेले आहेत. मग यावेळी सेल्स रिटर्न कोणते असतात आणि परचेस रिटर्न कोणते असतात तर ते ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळी डेबिट बॅलन्सेसमध्ये रिटर्न्स असतात त्यावेळेस ते सेल्स रिटर्न असतात आणि ज्यावेळी क्रेडिट बॅलन्सेसमध्ये रिटर्न्स असतात त्यावेळेस ते परचेस रिटर्न असतात. या ठिकाणी 1200 रुपये हे सेल्स रिटर्न आहेत आणि 1800 रुपये हे परचेस रिटर्न आहेत. ठीक आहे. तर या रिटर्न्सचे आपल्याला टिक मार्क्स करायचे आहेत सेल्सवरती आणि परचेसवर. रिटर्न्सच्या टिक मार्क करून झाल्यानंतर हिडन ॲडजस्टमेंट आली आहे का ते चेक करायचं. तर या ठिकाणी आपल्याला इन्शुरन्स 9 months ही हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे. हिडन ॲडजस्टमेंट झाल्यानंतर आणि रिटर्न्सच्या टिक मार्क झाल्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्सखाली जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्यांच्या टिक मार्क्स करायच्या आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची, त्याची टिक मार्क कुठेही येणार नाही. दुसरं आहेत आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, एक सॅलरी आणि दुसरं कमिशन, तर या दोन्हीची टिक मार्क येणार आहे. एक टिक मार्क सॅलरीवरती येईल आणि दुसरी टिक मार्क ही कमिशनवरती येईल. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे डेप्रिसिएट फर्निचर 10%, तर याची टिक मार्क येणार आहे फर्निचरवरती. फर्निचरवरती टिक मार्क करूयात. फर्निचर 20,000 आलेलं आहे. पुढची ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेब्ट्स इज 1200. फर्दर याचा अर्थ नवीन, अजून. तर हे बॅड डेब्ट्स आपण काय करतो डेटर्समधून लेस करतो, म्हणून याची टिक मार्क येणार आहे डेटर्सवरती. म्हणून सन्डी डेटर्सवरती बॅड डेब्ट्सची टिक मार्क येणार आहे. पुढे आलेत पाचवी ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. ही ॲडजस्टमेंट आपण पाठीमागील प्रॉब्लेममध्ये पाहिली होती. ही अशी ॲडजस्टमेंट आहे की या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट जातात, मात्र याचे तिन्ही इफेक्ट हे सेपरेट दाखवावे लागतात. त्याच्यामुळे याची टिक मार्क्स कशावरतीही येणार नाही. 6वी ॲडजस्टमेंट काय देण्यात आली आहे पहा. श्रेयश अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1. रेशो हा ट्रायल बॅलन्सच्या वरती देण्याऐवजी त्यांनी तो ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे. 6वी ॲडजस्टमेंट ही ॲडजस्टमेंट नसून फक्त रेशो आहे, त्यामुळे याचीही टिक मार्क येणार नाही. तर अशा रीतीने आपल्या सर्व टिक मार्क्स करून झालेल्या आहेत. आता आपल्यासमोर जो ट्रायल बॅलन्स देण्यात आलेला आहे तो लेजर फॉर्मॅटमधला आहे आणि या ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस एकत्र देण्यात आलेले आहेत. तर आपण ज्या पद्धतीने ट्रायल बॅलन्स आपल्याला देण्यात आलेला आहे त्या पद्धतीने आपण त्याचं पोस्टिंग करत जाणार आहोत. तर डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस आपल्याला एकत्र देण्यात आलेले आहेत, त्यामुळे जसे बॅलन्सेस आलेले आहेत तसं आपण पोस्टिंग करत जाणार आहोत. पहिला आलं आहे कॅपिटल. श्रेयसचं कॅपिटल आहे 35,000 आणि मृणालचं कॅपिटल आहे 20,000. याचं पोस्टिंग होणार आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण हे ब्रॉट डाऊन करणार आहोत. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 35,000 आणि 20,000. पुढचा बॅलन्स आला आहे परचेस 37,800. परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्ट करतो. यावरती टिक मार्क आहे, त्याच्यामुळे याचा बॅलन्स आपल्याला इनर कॉलममध्ये पोस्ट करायचा आहे. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेस इनर कॉलममध्ये 37,800. पुढचा बॅलन्स आला सेल्स 66,700. सेल्स देखील ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट होतात. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स इनर कॉलममध्ये 66,700. पुढचा बॅलन्स विचारण्यात आलेला आहे बिल्स रिसिवेबल 8,000. आता बिल्स रिसिवेबल आपली ॲसेट आहे म्हणून याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला.
ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल 8,000. पुढचा बॅलन्स आला बिल्स पेएबल 6,500. बिल्स पेएबल ही आपली लायबिलिटी आहे म्हणून याचं पोस्टिंग होणार आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 6,500. पुढे बॅलन्स आला आहे कमिशन 2,400. आता लक्षात ठेवा कमिशन हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पोस्ट होतं. आता जर ते डेबिट बॅलन्समध्ये असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट करायचं आणि जर ते क्रेडिट बॅलन्सेसमध्ये असेल तर ते क्रेडिट साईडला पोस्ट करायचं. आता जे कमिशन देण्यात आलेलं आहे ते डेबिट बॅलन्सेसमध्ये आहे म्हणून याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन 2,400 इनर कॉलममध्ये कारण यावरती टिकमार्क आहे. पुढे आले सॅलरीज 6,000. सॅलरी हे देखील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज 6,000 इनर कॉलममध्ये यावरती देखील ॲडजस्टमेंट विचारण्यात आलेली आहे. पुढचा पॉईंट आला इन्शुरन्स ही आपली हिडन ॲडजस्टमेंट आहे आणि इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्शुरन्स इनर कॉलममध्ये 9,000. पुढे आले प्रीपेड रेंट 3,000. आता लक्षात ठेवा ज्यावेळी ट्रायल बॅलन्समध्ये प्रीपेड दिले जातात त्यावेळेस त्याचं एकच पोस्टिंग होतं ते म्हणजे ॲसेट साईडला. तर ट्रायल बॅलन्समध्ये आलेले प्रीपेड हे कायम ॲसेट साईडला दाखवायचे असतात. आता दिलेले प्रीपेड रेंट 3,000 त्यामुळे या प्रीपेड रेंटचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड रेंट 3,000. पुढे आलेत सन्ड्री क्रेडिटर्स 48,900. सन्ड्री क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स 48,900. पुढचा पॉईंट आला आहे सन्ड्री डेटर्स 25,000. सन्ड्री डेटर्स ही आपली ॲसेट आहे म्हणून ॲसेट साईडला इनर कॉलममध्ये ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स 25,000 इनर कॉलममध्ये. नंतर आलेत पोस्टेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला याचं पोस्टिंग होणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू पोस्टेज 1,700. त्यानंतर आली फ्री होल्ड प्रीमायसेस 17,300. फ्री होल्ड प्रीमायसेस ही आपली ॲसेट आहे त्याच्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. फ्री होल्ड प्रॉपर्टी ॲसेट साईडला 17,300. पुढचा पॉईंट आला फर्निचर. फर्निचर ही देखील आपली ॲसेट आहे यावरती टिक मार्क आहे. याचा बॅलन्स आपल्याला इनर कॉलममध्ये लिहावा लागणार आहे. ॲसेट साईडला फर्निचर इनर कॉलममध्ये 20,000. पुढे आले बॅड डेब्ट्स 500 रुपये. बॅड डेब्ट्सचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. लक्षात ठेवा ट्राय बॅलन्समधले बॅड डेब्ट्स हे ओल्ड बॅड डेब्ट्स असतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स ओल्ड आउटरला येतील 500 रुपये. नंतर आले कॅश इन हँड 4,500 आणि कॅश ॲट बँक 16,000. या दोन्ही आपल्या ॲसेट आहेत त्यामुळे या दोन्हींचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. ॲसेट साईडला कॅश इन हँड 4,500 कॅश ॲट बँक 16,000. पुढे आलेत कॅरेज इनवर्ड. आता लक्षात ठेवा कॅरेजचा नियम 2 प्रकारचे कॅरेज असतात, एक इनवर्ड आणि एक आउटवर्ड. त्यामधील फक्त आउटवर्ड हा शब्द लक्षात ठेवा. कॅरेज आउटवर्ड हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातात आणि इतर कॅरेज हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातात. आता आलेले आहेत कॅरेज इनवर्ड 800 रुपये. कॅरेज इनवर्ड हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होतील. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज 800 रुपये. पुढचे कॅरेज आलेत कॅरेज आउटवर्ड 1,700. हे कायम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होतात. सो कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 1,700. पुढचा पॉईंट आला स्टॉक 1/4/2018 22,500. हा आपला ओपनिंग स्टॉक असतो.
म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 22,500. नंतर आले तर रिटर्न्स. तर लक्षात ठेवा, रिटर्न्स हे आपल्याला सेल्स आणि परचेसमधून लेस करायचे असतात. डेबिट बॅलन्सेसमधले सेल्स रिटर्न आहेत आणि क्रेडिट बॅलन्सेसमधले परचेस रिटर्न आहेत. पहिले आपण 1200 रुपये हे सेल्समधून लेस करूयात. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समधून लेस रिटर्न 1200, आउटरला येतील 65,500. त्याचबरोबर क्रेडिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला पुन्हा रिटर्न्स देण्यात आलेले आहेत 1800 रुपये. क्रेडिट बॅलन्सेसमधले रिटर्न्स हे परचेस रिटर्न असतात, म्हणून आपल्याला पुन्हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ते परचेसेसमधून लेस करावे लागतील. रिटर्न्स 1800, आउटरला येतील 36,000. रिटर्न्सचं पोस्टिंग झाल्यानंतर पुढे आलेले आहेत वेजेस 3100. वेजेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतात. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस 3100. शेवटचा पॉईंट आला आहे आउटस्टँडिंग वेजेस 1600. तर लक्षात ठेवा, वेजेस आणि आउटस्टँडिंग वेजेस यामध्ये फरक आहे. वेजेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातात, मात्र ट्रायल बॅलन्समध्ये आउटस्टँडिंग आल्यास हे लायबिलिटी साईडला पोस्ट होतात. या ठिकाणी आउटस्टँडिंग वेजेस आलेले आहेत 1600, त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे फक्त लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस ट्रायल बॅलन्समधील, म्हणून मी या ठिकाणी कंसामध्ये TV लिहिलेला आहे 1600. ठीक आहे. तर अशा रीतीने आपले डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस सर्व पोस्ट करून झालेले आहेत. डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस पोस्ट करून झाल्यानंतर ट्रायल बॅलन्समध्ये आलेली हिडन ॲडजस्टमेंट पहिल्यांदा सोडवायची असते. आता या ठिकाणी आपल्याला इन्शुरन्स 9 months 9000 ही हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे. या ठिकाणी त्यांनी 9 महिन्यांचं इन्शुरन्स दिलेलं आहे 9000. आपलं अकाउंटिंग इयर किंवा पूर्ण वर्ष हे 12 महिन्यांचं असतं. मग या ठिकाणी आपण फक्त 9 महिन्यांचाच इन्शुरन्स भरलेला आहे. अजून आपल्याला 3 महिन्यांचा इन्शुरन्स भरणे बाकी आहे. आता 3 महिन्यांचा इन्शुरन्स किती येतो हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. तर वर्किंग नोट पहा याची. वर्किंग नोट नंबर 1, आउटस्टँडिंग इन्शुरन्स 9000 डिवाइड बाय 9 इज इक्वल टू ₹1000 फॉर 1 month. लक्षात ठेवा, आपण इन्शुरन्स 9 महिन्यांचा 9000 भरलेला आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला 1 महिन्याला आपण किती भरतो आहे हे आपण शोधलं. तर आपल्याला 1 महिन्याला 1000 रुपये इन्शुरन्स भरावा लागतो. आता आपला इन्शुरन्स 3 महिन्यांचा भरायचा राहिलेला आहे, म्हणून आउटस्टँडिंग इन्शुरन्स किती महिन्यांचा आहे? फॉर 3 months इज इक्वल टू ₹1000 × 3 इज इक्वल टू 3000. म्हणजे आपला एकूण आउटस्टँडिंग इन्शुरन्स 3 महिन्यांचा किती राहिलेला आहे? 3000 भरायचा राहिलेला आहे. आता आउटस्टँडिंगचे इफेक्ट काय जातात बघा. ॲड इन इन्शुरन्स ॲज आउटस्टँडिंग इन्शुरन्स. तर पहिल्यांदा आपण इन्शुरन्समध्ये 3 महिन्यांचा जो आउटस्टँडिंग इन्शुरन्स आहे 3000, तो आपण ॲड करणार आहोत आउटस्टँडिंग इन्शुरन्स म्हणून. आणि आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट जातो लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग इन्शुरन्स म्हणून. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण पहिला इफेक्ट देऊयात त्याचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण इन्शुरन्स लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ॲड करूयात. ॲड आउटस्टँडिंग इन्शुरन्स 3 months 3000, आउटरला येते 12000. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग इन्शुरन्स फॉर 3 months 3000. तर अशा रीतीने आपली हिडन ॲडजस्टमेंट या ठिकाणी सोडवून झालेली आहे. आता या ट्रायल बॅलन्सच्या खाली दिलेले जे ॲडजस्टमेंट आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला एकूण 6 ॲडजस्टमेंट देण्यात आलेले आहेत. त्यातील 6वी ॲडजस्टमेंट ही फक्त रेशोची आहे, म्हणजे या ठिकाणी एकंदरीत फक्त आपल्याला 5 ॲडजस्टमेंट सोडवायचे आहेत. त्या 5 ॲडजस्टमेंटचा या ठिकाणी मी एक टेबल दिलेलं आहे आणि त्या टेबलमध्ये तुम्हाला त्या प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट देण्यात आलेले आहेत. तर पहिली ॲडजस्टमेंट आहे आपली क्लोजिंग स्टॉक ₹30,000. क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट काय जातात बघा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला. तर पहिला इफेक्ट देऊया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 30,000. याचा दुसरा इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला
बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 30,000. तर अशा रीतीने आपली पहिली ॲडजस्टमेंट सोडवून झालेली आहे आणि त्याचे दोन्ही इफेक्ट आपण दिलेले आहेत. दुसरी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. या ठिकाणी दोन एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहेत, एक सॅलरी दुसरं कमिशन. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे इफेक्ट काय जातात बघा. ॲड इन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस म्हणजे त्या संबंधित एक्सपेन्सेसमध्ये आपल्याला पहिल्यांदा ॲड करायचे आहेत आउटस्टँडिंग म्हणून आणि त्याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग म्हणून. ठीक आहे. सुरुवातीला आपण सॅलरीचे दोन इफेक्ट देऊयात, नंतर कमिशनचे दोन इफेक्ट देऊयात. आता सॅलरी आहे आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटस्टँडिंग सॅलरी 1,200, आउटरला येतील 7,200. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला पहा आउटस्टँडिंग सॅलरीज 1,200. हे झाले सॅलरीचे दोन इफेक्ट देऊन. नंतर कमिशनचे दोन इफेक्ट देऊयात. कमिशनसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण पोस्ट केलेले होते. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला ॲड करणार आहोत. ॲड आउटस्टँडिंग कमिशन 400 रुपये, आउटरला येतील 2,800. याचा सेकंड इफेक्ट पुन्हा लायबिलिटी साईडला जाणार आहे. लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग कमिशन 400 रुपये. तर अशा रीतीने आपले दोन्ही आउटस्टँडिंगचे इफेक्ट देऊन झालेले आहेत. ठीक आहे. तर आपली दुसरी ॲडजस्टमेंट या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. नंतर तिसरी ॲडजस्टमेंट आलेली आहे डेप्रिशिएट फर्निचर @10%. तर आपल्याला फर्निचरवरती 10% डेप्रिशिएशन काढायचं आहे. आता डेप्रिशिएशनचे इफेक्ट कुठे जातात पहा. लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट शो टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड म्हणजे त्या संबंधित ॲसेटमधून आपल्याला ते वजा करायचे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फर्निचरमधून सुरुवातीला ते वजा करावे लागतील. नंतर वजा करून त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला द्यायचा आहे. आता फर्निचर आहेत ॲसेट साईडला. तर फर्निचरवरती 10% डेप्रिसिएट वजा करूयात. लेस डेप्रिसिएशन @10%. 20,000वरती 10% काढल्यावरती 2,000 येतील, आउटरला 18,000. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 2,000. नंतर पुढे ॲडजस्टमेंट आली आहे प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेप्स इज ₹1,200. आता बॅड डेप्सचे इफेक्ट काय जातात बघा. बॅड डेप्स न्यू ॲडजस्टमेंटमध्ये विचारल्यामुळे बॅड डेप्सला आपण न्यू बॅड डेप्स म्हणतो. त्याचे दोन इफेक्ट पहा. लेस फ्रॉम डेटर्स शो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. डेटर्समधून ते लेस करायचे आणि पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायचे. पहिला इफेक्ट देऊयात ॲसेट साईडला. डेटर्समधून ते सुरुवातीला आपण लेस करूयात. लेस बॅड डेप्स न्यू 1,200, आउटरला येतील 23,800. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू बॅड डेप्स न्यू 1,200. तर अशा रीतीने बॅड डेप्सचे दोन्ही इफेक्ट झालेले आहेत. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. तरीही एकमेव अशी ॲडजस्टमेंट आहे की त्याचे 3 इफेक्ट जातात. आता याचे 3 इफेक्ट कसे जातात आणि त्याचं कॅल्क्युलेशन पण पाहूयात आपण. तर या ठिकाणी आपल्याला गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर की ज्याच्यावरती आपण इन्शुरन्स उतरवलेला आहे असे 5,000चे गुड्स आपले जळालेले आहेत. ठीक आहे. आता या 5,000पैकी आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडून किती मिळणार आहेत. 2,000 रुपये क्लेम म्हणून मिळणार आहेत. आता लक्षात घ्या 5,000तले जर 2,000 आपल्याला मिळणार असतील तर आपला लॉस झाला किती. तर या ठिकाणी आपला लॉस झालेला आहे 3,000चा. लॉस बाय फायर आगीमुळे आपला लॉस झालेला आहे 3,000चा. तर या ठिकाणी आपल्याकडे 3 अमाऊंट अवेलेबल आहेत. एक 5,000, 2,000 आणि 3,000. या तिन्ही अमाऊंटचे आपल्याला 3 इफेक्ट द्यायचे आहेत. पहिल्यांदा 5,000चा इफेक्ट कुठे जाणार आहे पहा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. नंतर 2,000चा इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला आणि 3,000चा इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ठीक आहे. तर अशा रीतीने आपल्याला गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायरचे 3 इफेक्ट द्यायचे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर फुल अमाऊंट दाखवायचे. म्हणजे या ठिकाणी आपण फुल अमाऊंट म्हणजे 5,000 दाखवणार आहोत. नंतर सेकंड इफेक्ट शो ऑन ॲसेट साईड इन्शुरन्स क्लेम. ॲसेट साईडला आपण इन्शुरन्स क्लेम म्हणून दाखवणार आहोत 2,000 रुपये. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर म्हणून
जी लॉस अमाऊंट झालेली आहे म्हणजे 5,000तून 2,000 गेले, उरले किती 3,000, तो लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवणार आहोत. असे 3 इफेक्ट. तर पहिला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 5,000. दुसरा इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला इन्शुरन्स क्लेम म्हणून, इन्शुरन्स क्लेम ॲसेट साईडला 2,000. आणि या ठिकाणी जो लॉस झालेला आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर 3,000. तर अशा रीतीने या ॲडजस्टमेंटचे आपले 3 इफेक्ट देऊन झालेले आहेत. नंतर जी 6वी ॲडजस्टमेंट आली आहे, श्रेयश अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1. आता या ठिकाणी या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला फक्त रेशो देण्यात आलेला आहे. हा रेशो आपण प्रॉफिट किंवा लॉस वाटताना यूज करणार आहोत. तर ही ॲडजस्टमेंट नसून फक्त या ठिकाणी आपल्याला रेशो देण्यात आलेला आहे. तर अशा रीतीने आपल्या सर्व ॲडजस्टमेंट आणि सर्व पोस्टिंग करून झालेले आहेत. तर प्रॉब्लेमचा शेवटचा पार्ट असतो आपला क्लोजिंगचा, जो अतिमहत्त्वाचा आहे. तर क्रमाक्रमाने आपण एक एक अकाउंट काय करूयात, क्लोज करूयात. सुरुवातीला आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार आहोत. ट्रेडिंगची क्रेडिट टोटल घ्यायची आहे. तर क्रेडिट टोटल येणार आहे 1,05,000. त्यानंतर आपण डेबिटची टोटल घेऊयात. डेबिटची टोटल येणार आहे 62,400. आता आलेल्या दोन्ही टोटल्सचे आपल्याला काय करायचे, वजाबाकी करायची आहे. तर या दोन्हींची वजाबाकी येणार आहे 38,100. आता आलेली वजाबाकी 38,100 ही ज्या बाजूची टोटल कमी आहे त्या बाजूला लिहावी लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला डेबिटची टोटल कमी आहे म्हणून हे 38,100 आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावे लागणार आहेत. आणि ज्यावेळेस ते डेबिट साईडला लिहावे लागतात म्हणून ते आपला ग्रॉस प्रॉफिट होतात. सो टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 38,100. तर अशा रीतीने आपला ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटला 38,100 आलेला आहे. आता ग्रॉस प्रॉफिट आल्यानंतर दोन्ही साईडची टोटल घ्यायची आहे. दोन्ही साईडची टोटल घ्यायची म्हणजे जी मोठी टोटल आहे तीच दोन्ही बाजूला मांडायची 1,05,000 आणि 1,05,000. आता ट्रेडिंग अकाउंट आपलं क्लोज झालेलं आहे. या ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट हा विरुद्ध साईडला जाणार आहे पुढच्या अकाउंटच्या. पुढचं अकाउंट आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट 38,100. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट टोटल फक्त एकच आहे 38,100. तीच आपली टोटल असणार आहे. क्रेडिट टोटल 38,100. नंतर डेबिटची टोटल येणार आहे 32,100. त्या दोन्हींची वजाबाकी येईल 6,000. ठीक आहे. आता आलेले 6,000 मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला वाटावे लागतात. आता लक्षात घ्या, हे 6,000 वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे रेशो. तो आपल्याला या 6व्या ॲडजस्टमेंटमध्ये देण्यात आलेला आहे 2:1. तर आलेले 6,000 हे आपण 2:1 मध्ये वाटणार आहोत. नेट प्रॉफिट वाटणे इन रेशो 2:1. आता आपल्याला जो नेट प्रॉफिट वाटायचा आहे 6,000 तो 2:1 मध्ये वाटायचा आहे. या रेशोचं आपण रूपांतर अपूर्णांकामध्ये करतो आहे. 2 आणि 1 यांची बेरीज येते 3 म्हणून छेदस्थानी 3 येतील. म्हणजे आपल्याला अपूर्णांकातील रेशो मिळणार आहे 2/3 आणि 1/3. यामध्ये आपण 6,000 वाटणार आहोत. पहिला पार्टनर आहे श्रेयसला 6,000तले 2/3 वाटणार आहोत. तर त्याला वाटून येतील 4,000 आणि मृणालला वाटून येतील 2,000. पहा, छेदस्थानच्या 3ने 6ला भागाकार केल्यावरती 2,000 आणि 2,000 गुणिले 2 4,000. या ठिकाणी 3ने 6,000ला भागाकार केल्यावरती 2,000 येतील आणि 2,000 1 2,000. अशा रीतीने श्रेयसला 4,000 आणि मृणालला 2,000 वाटून येतील. आता हा नेट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायचा आहे. श्रेयस 4,000, मृणाल 2,000 असे एकूण 6,000. नेट प्रॉफिट वाटून झाल्यानंतर प्रॉफिट लॉस अकाउंटच्या दोन्ही बाजूंची टोटल घ्यायची 38,100 38,100. लक्षात घ्या, आपण अकाउंट क्लोज करताना दोन्ही बाजूंची टोटल जी लिहितो ती मोठी टोटल असते, ती आपण दोन्ही बाजूंना मांडत असतो. आता आलेला नेट प्रॉफिट आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा आहे. बाय नेट प्रॉफिट 4,000 आणि 2,000.
नेट प्रॉफिट ट्रान्सफर झाल्यानंतर आपल्याला श्रेयस आणि मृणाल या दोघांचं अकाउंट क्लोज करायचे. सुरुवातीला श्रेयसचं क्लोज करूयात. श्रेयसची क्रेडिट टोटल येणार आहे 39,000. डेबिटला वजा करण्यासाठी एकही अमाऊंट आली नसल्यामुळे क्रेडिटचीच टोटल आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन करणार आहोत 39,000 आणि टोटल देखील किती येणार आहे 39,000. नंतर मृणालची टोटल करूयात. मृणालची टोटल येणार आहे 22,000. डेबिटला वजा करण्यासाठी एकही अमाऊंट नाही आहे त्यामुळे तिचा बॅलन्स येणार आहे 22,000 आणि टोटल देखील किती येणार आहे 22,000. आता आलेले बॅलन्सेस हे लायबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून आपल्याला ट्रान्सफर करावे लागणार आहेत. तर लायबिलिटी साईडला पहा, कॅपिटल श्रेयस 39,000 आणि मृणाल 22,000. तर अशा रीतीने बॅलन्स शीटला आपलं कॅपिटल ट्रान्सफर करून झालेलं आहे. कॅपिटल ट्रान्सफर करून झाल्यानंतर दोन्ही बाजूंची टोटल घ्यायची. ॲसेटची टोटल येणार आहे 1,22,600. त्याचबरोबर लायबिलिटी साईडची टोटल येणार आहे 1,22,600. तर अशा रीतीने ॲसेट साईड आणि लायबिलिटी साईड या दोन्हीची टोटल आपल्याला सेम मिळणार आहे आणि आपला प्रॉब्लेम या ठिकाणी टॅली होणार आहे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.